मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये एक नवा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। अनेक अभ्यासक या JR मुळे मराठा समाजाला परिपूर्ण फायदा होणार नाही अशी भूमिका घेत आहेत। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मराठा आरक्षणाचे दोन अभ्यासक आहेत, संजय लाखे पाटील आणि शिवानंद भानुशे। पाटील साहेब, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं जो JR काढलेला आहे त्याहून राज्यामध्ये जास्त गोंधळ निर्माण झाला आहे, गैरसमज निर्माण झालेत। पण वस्तुस्थिती ही समजून घेतली पाहिजे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी राजगोपाल देवरा आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचा आयोग नेमला। त्यापूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबी जातीचे प्रमाणपत्र निघत नव्हते, वितरित होत नव्हते। ती सोय कोणी केली तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीनं, आणि त्या कमिटीचा जो TOR होता, टर्म ऑफ रेफरन्स कार्यकक्षा जो होती, त्यामध्ये निजामकालीन दस्तावेज, निजामाचे राष्ट्रीय दस्तावेज, निजामाने केलेले करार, निजामाचे महसुली शालेय पुरावे, निजामकालीन पोलीस केसेस, अशा पद्धतीचे सगळे पुरावे त्यामध्ये घेतले होते। म्हणून संदीप शिंदे कमिटीनं 2024ला अमेंडमेंट करून 11च्या ऐवजी 42 पुरावे त्यामध्ये टाकलेले आहेत। म्हणजे हैदराबाद गॅजेट हा शब्द जरी असला 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामध्ये, तर हे काम पूर्वीच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या कमिटीने केलेलं आहे। परंतु मराठवाडा वगळता विदर्भ असेल, वराड असेल, खानदेश असेल, कोकण असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळत होते आणि वितरित होत होते। त्यामुळे राज्याला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये हे कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने दिले जातात, पण हे वेगळ्या पद्धतीने दिले जात नाहीत। 1967चा जो मानवी दिनांक आहे, मानवी दिनांक, आणि जो काही कायदा आहे त्या कायद्याप्रमाणेच दिले जातात, ज्याच्याकडे 1967 पूर्वीचे पुरावे आहेत। जो रक्त नात्याने वंशावळ सिद्ध करू शकतो, त्याच्याकडे महसुली पुरावे आहेत, आणि ज्याचा कुणीतरी नातेवाईक हा कुणबी आहे तोच सिद्ध करू शकतो। आणि हा जो काही 2 सप्टेंबरचा JR आहे, हा कुणब्याला देण्यासाठी प्रमाणपत्र एवढाच आहे। त्याचा मराठा समाजाशी संबंध नाही, पण नाहक मराठा समाज मोठ्या प्रमाणावर OBC मध्ये घुसतोय, कुणबीकरण करतोय, अशा पद्धतीचा गैरसमज या ठिकाणी पसरला झाला। वस्तुतः 2 सप्टेंबरच्या शासन आदेशामधून मराठा आरक्षणविषयी उपकमिटीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे तमाम मराठे आरक्षणात गेले असं सांगून मराठा समाजाची सरसरळ या ठिकाणी फसवणूक केलेली आहे। पण मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्याही लक्षात आलं नसेल का? त्यांनी कसं काय मग हा JR स्वीकारला? माझ्या माहितीप्रमाणे आणि जे सगळी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते की मनोज जरांगे पाटील यांना हा शासन आदेश काय हे माहीत होतं, त्यांनी तो स्वीकारला। त्यामुळे त्यांच्या काही गैरसमज असण्याचा प्रश्नच येत नाही। जो काही यातून फसवणूक झाली, जे काही नुकसान झालं आहे, हे तमाम मराठा समाजाचं झालं आहे। आझाद मैदानावरही उपोषण संपवायचं का तर घोषणा येत होत्या, आजही कोणी व्हिडिओ बघू शकतं, नको नको नाही नाही अशा पद्धतीच्या। आणि जे काय आंदोलन होतं ते सकळ मराठा समाजाला, मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी होतं, फक्त कुणबी समाजाला नाही। ज्या कुणबी भावंडाला मिळतं आहे त्यांचं स्वागत आहे, ते मिळालं पाहिजे, कारण 1967 पासून त्यांचा अधिकार आहे। पण मराठा समाजाचं काय, हैदराबाद संस्थानामध्ये जो करोडो मराठा आहे त्यांचं काय, तो या आंदोलनातून बाहेर फेकला गेला आहे। वस्तुतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी या तमाम मराठ्याची फसवणूक केलेली आहे, आणि जो काही सरसगट मराठ्याचं आंदोलन होतं तो मोडीत काढण्यास त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत शिवानंद भानुशे, काय भूमिका आहे तुमची? 31 ऑगस्ट या दिवशी मुंबईला मी गेलो होतो, आणि स्टेजवर जरांगे पाटलांना मी स्पष्ट सांगितलं होतं की असं गॅजेट लागू करून JR काढून आरक्षण मिळत नसतं। तर ते म्हटले आपलं ठरलं आहे, आपल्याला JR काढायचा आहे, तो मला ड्राफ्ट करून द्या। मी म्हटलं कुणीही तो ड्राफ्ट केला तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही। जो 2 सप्टेंबरला JR निघाला आहे, आजपर्यंत जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आणि ते व्हॅलिडिटी होण्याचे निकष जे होते तेच आहेत, त्यामध्ये काहीही वेगळं केलेलं नाही। त्यामुळे वेगळं मराठा समाजाला त्यातून काहीही मिळालेलं नाही। आणि त्यामुळे जे आत्ता विरोध करतायत की जे मिळालं म्हणतायत, तर माझा स्पष्ट आरोप आहे की जे खूप काही मिळालं म्हणतायत तेही खोटं बोलतायत, आणि जे आमच्या ताटातलं काढून घेता म्हणतायत तेही खोटं बोलतायत। समाजाची दोघंही दिशाभूल करतायत। जो गोरगरीब भावनिक समाज आहे त्यांच्या भावनांशी हे खेळतायत। म्हणून आमची ती नैतिक जबाबदारी आहे की आम्ही समाजाला खरं सांगितलं पाहिजे की या JRमधून काहीही होणार नाही। OBC समाजाला सुद्धा सांगू इच्छितो, तुमच्या ताटातलं काय, तुम्हाला कुठेही धक्का सुद्धा लागलेला नाही। राज्याचे मुख्यमंत्री येऊन सांगतायत
आणि तरी बी कुणीतरी म्हणतं की आम्हाला खूप काही मिळालं. हे चुकीचं आहे. अशा पद्धतीचा जर मेसेज गेला, उद्या कदाचित चुकीचे प्रमाणपत्र दिले गेले आणि एखादा MBBSला लागला, इंजिनिअरिंगला लागला, IITला लागला आणि जर ते व्हॅलिड उद्या झालं नाही तर त्या मुलांनी काय करायचं? चुकीचं होऊ नये म्हणून समाजाला हे सांगितलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सांगतो आहोत. तुम्ही दोघंही म्हणताय की या GRचा कसलाही फायदा होणार नाही. मग जरंगे पाटील तर सातत्याने सांगतात की काही दिवस थांबा, तुमच्या लक्षात येईल, यातून समाजाचा फायदा होणार आहे, सगळं झालेलं आहे, आरक्षण भेटलेलं आहे. काय समाजाच्या लक्षात येईल आणि काय समाजाच्या लक्षात यायचं राहिलं आहे? न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी नेमली. मराठवाड्यातील ज्या कुणब्यांना प्रमाणपत्र मिळत नाहीत आमच्या भावंडाला, त्यांना ते सुकर पद्धतीने मिळालं नाही म्हणून त्यांनी नेमली. आणि शेवटी न्यायमूर्ती शिंदे कमिटीनं जे काही पुरावे दिले, जे काही स्कॅनिंग केलं, प्रमाणीकरण केलं, यातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये 49,000 नोंदी मिळाल्यात. त्यातून 2,49,000 प्रमाणपत्र वितरित झाले. आणि शेवटी व्हॅलिडिटी किती लोकांची झाली? 8,300 लोकांची. म्हणून जरांगे पाटील असतील किंवा भुजबळासारखे यांचं खरं वाटावं म्हणून तिकडून बोलणारे असतील, हे जे काही 58 लाख आकडा सांगतात, हा फुगून सांगतात, धादान खोटा सांगतात आणि मराठा समाजाची सरासर फसवणूक आहे. 58 लाख नोंदी किंवा प्रमाणपत्र हा 1967 पासून आहे, जी चळवळ पंजाबराव देशमुखांनी चालू केली होती. न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या नियुक्तीनंतर आणि त्यांच्या मान्यतेनं, त्यांच्या शिफारशीनं फक्त 8,300 कुणबी पात्र झालेले आहेत. म्हणून जो काही दावा मनोज जरांगे पाटील करतात, ही मराठी समाजाची फसवणूक आहे आणि नाक OBC समाजाच्या मनामध्ये भीती निर्माण करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाज गेला. पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मराठा समाजाला एकही प्रमाणपत्र मिळू शकत नाही. कारण काकासाहेब कालेलकर आयोग असेल, मंडल कमिशन असेल, पहिलं BG देशमुख कमिटी असेल राज्याची, किंवा न्यायमूर्ती गायकवाड असेल, यापैकी कुठलाही आयोग वैधानिक कायदेशीरदृष्ट्या मराठ्याचं मागासलेपण निश्चित करू शकला नाही. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये झालेलाच नाही, त्याला क्रमांकच नाही. आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन जर करायचं आहे तर तुमची जात त्यामध्ये लागते, त्या जातीला क्रमांक लागतो. तो कोणाचा आहे? तर कुणबीचा आहे. किती आहे? 83 आहे. मराठ्यांना आहे का? नाही. आणि आज जो काही देशाचा कायदा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे आणि इंदिरा साहनीपर्यंत जे जजमेंट आहेत, त्याप्रमाणे मराठा ही वेगळी जात आहे आणि कुणबी ही वेगळी जात आहे. एखादं कुठं कुणाचे सुईरसंबंध होत असतील, याचा अर्थ कायदेशीरदृष्ट्या मराठा आणि कुणबी एक आहेत का? तर बिलकुल नाही. कायद्यानुसार कुणबी ही अदर बॅकवर्ड क्लासमधली जात आहे आणि मराठा हा फॉरवर्ड आहे. म्हणून आमचं जे आंदोलन होतं, हैदराबाद संस्थांमधील मराठ्याला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मागच्या आता 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम जवळ आला आहे. मागच्या हैदराबाद मुक्तीसंग्रामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब मराठवाड्यातील तमाम मराठ्यांना OBCचं म्हणजे या वर्गाचं आरक्षण द्यायला तयार होते. परंतु ह्याच नेतृत्वानं जे आज कशावनी गुलाल उधळून घेत आहे ते नाकारलं आणि त्यामुळं मराठवाड्यातील मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला आहे. त्याची फसवणूक झाली आणि तेच पुढचं काम राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी करतायत. म्हणजे तुमचे असंच म्हणा, विखे पाटलांनी फसवलं समाजाला? विखे पाटलांनी फसवलं आहे, सरकारनं फसवलं आहे, फडणवीसांनी फसवलं आहे, हे 100% खरं आहे. कारण ज्या दिवशी विखे पाटील संभाजीनगरला आले होते, त्या दिवशी ते म्हटले होते, कोणाला जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर विचारा. मी लिहून 9 प्रश्न पाठवलेले आहेत मीडियाच्या माध्यमातून, की या 9 प्रश्नाची उत्तरं मीडियासमोर येऊन विखे पाटलांनी द्यावीत. ज्याचं कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंद सापडणार नाही, त्याला शपथपत्रावर जात मिळणार आहे का? अर्थात याचं उत्तर नाही असंच येणार आहे. दुसरी गोष्ट, मी साधा एक प्रश्न विचारला होता की समजा माझे काका जर कुणबी असतील आणि माझ्या काकू या मराठा असतील, तर काकाच्या शपथपत्रावर काकूला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का? त्यांच्या शपथपत्रावर त्यांच्या भावांना किंवा त्यांच्या भाच्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे का? अर्थात नाही. ते जर दिलं गेलं तर ते व्हॅलिड होणार नाही. कारण व्हॅलिड होण्याचा 2001चा कायदा आहे, 2012चा कायदा आहे, त्या पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी लागते. पूर्ण देशभरात सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, त्यानुसारच ते होत असतं, त्याच्या व्यतिरिक्त होत नसतं. शपथपत्रावर किंवा असं लिहून देऊन कुणालाही जात मिळत नसते. त्याचा पुरावा, त्याची नोंद मिळावी लागत असते. हा जो GR आहे, कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्या शोधण्यासाठीचा आहे, जो 2004ला काढला होता. जेव्हा एकनाथ शिंदे उपोषण सोडायला आले होते, तेव्हा
7 सप्टेंबर 2023ला काढला होता, तोच थोडा शब्द बदलून, म्हणजे फक्त शब्द बदललेले आहेत, त्यामध्ये वेगळं असं काहीही केलेलं नाही, कारण वेगळं काहीच होऊ शकत नाही. GRनं कायदा बदलता येत नसतो, ते कायदेशीर आहे, त्यामुळे GRनं हे बदलण्याचा अधिकार नाही. आणि आज या GRला चॅलेंज झालं आहे, तो चॅलेंज पण होणार नाही, कारण तो चुकीचाच नाही, तो बरोबरच आहे, कुणबी शोधण्यासाठीचाच आहे, त्यामुळे तो चॅलेंज पण होणार नाही. हे जे चॅलेंज करणं म्हणतात किंवा विरोध करणं म्हणतात, यांचं एक भासवणं चाललं आहे की मराठा समाजाला आता खूप काही मिळालं आहे आणि भुजबळ दाखवत आहेत का तुम्ही ते मिळू देणार नाही. अशा पद्धतीचं हे 100% राजकारण आहे. दोन्ही बाजूनं राजकारण सुरू आहे. यामध्ये मात्र भावनिक मराठा समाज भरडला जातोय, भावनिक OBC समाजसुद्धा भरडला जातोय. माझी समाजाला आपल्या माध्यमातून विनंती आहे, असं भावनिक होऊ नका, वास्तव समजून घ्या आणि आपण वास्तव समजून घेऊन पुढे जाऊ. मराठा समाजासाठी आरक्षणाची गरज आहे, त्या संदर्भात पुढे काय करता येईल त्याचा रोडमॅप आपण त्या पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. लाखे पाटील साहेब, जरांगे पाटलांनी तर गुलाल उधळला आणि तुमच्या अख्ख्या समाजाने गुलाल उधळलाय ना. काय समाजाचा मराठवाड्यामध्ये तसा अज्ञानी समाज आहे आणि विश्वास टाकतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही कार्य केलं ते जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे झालं असंच लोकांमध्ये समज आहे. आणि त्यामुळे त्यांना जी सहानुभूती मिळाली ती सहानुभूती सगळे सोयरेचा शासन आदेश किंवा ड्राफ्ट नोटिफिकेशन काढेपर्यंत नवी मुंबईपर्यंत कायम होती. नवी मुंबईला त्यांनी ज्या पद्धतीने ड्राफ्ट नोटिफिकेशन गुलाल उधळला आणि मराठा समाजाची फसवणूक केली, त्याच पद्धतीनं आझाद मैदानावर सुद्धा त्यांनी जो खोटा शासन आदेश आहे, ज्याचा मराठा समाजाला एक पैसाही फायदा होणार नाही, त्याचाही गुलाल उधळून घेतला. म्हणजे उद्या कशाचाही गुलाल उधळून घेण्यासाठी तयार आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांना कायदा समजत नाही, वैधानिक जे काही विचार करायची पद्धत असते त्यांच्याजवळ नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, कुणीही चांगला विचारवंत, बुद्धिवंत किंवा त्यांना सल्ला देऊ शकेल असा माणूस ते जवळ ठेवत नाहीत. त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी त्यांना विनंती आहे की समाजातील विचारी लोकांबरोबर बोला, समाजातील कायदा जाणणाऱ्या लोकांबरोबर बोला, तर तुमच्या लक्षात येईल ह्या GRमुळं आपली फसवणूक झालेली आहे. कुणबी समाजासाठी त्यातून काही दिलं आहे, त्याला कोणाचा विरोध असायचं कारण नाही. पण जे आपण म्हणताय की मी मराठ्याचं आंदोलन करतोय, मराठा समाजाचं नेतृत्व करतोय, हे दादांत खोटं आहे. कुणब्यासाठी कुणब्यांनी चालवलेलं हे आंदोलन आहे, त्यातही काही वावगं वाटायचं कारण नाही. पण कृपया मराठा समाजाला यामध्ये फसवू नका, मराठा समाजाला वेगळं सोडून द्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हा जो लढा आहे हा आम्हाला पुढं न्यावाच लागेल, तरच मराठा समाजाला न्याय मिळेल. नाहीतर सातत्यानं हे जे काही सध्याचं आंदोलन चालू आहे गेल्या 1.5 वर्षापासून, त्यामधून मराठा समाजाची फसवणूक होते. सरसकट मराठा आंदोलन हे विखे पाटलांनी आझाद मैदानाचा जो काही गुलाल उधळून घेतला मनोज जरांगे पाटील, त्यातून गुंडाळलं गेलेलं आहे, बाजूला पडलेलं आहे आणि मराठा समाजाची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. मी परत आपल्याला सांगतो, ह्या देशात जे काही मिळेल हे कायद्याप्रमाणे मिळेल, वैधानिक मिळेल, आणि ते जर मिळवायचं असेल तर त्यासाठी मराठा समाजाचं आंदोलन, मराठा समाजाला मागासवर्गीयामध्ये घालणं किंवा मराठा समाजाला EWSमध्ये घातलं एवढाच पर्याय आहे. आणि कुठलंही कायदेशीरदृष्ट्या मनोज जरांगे पाटलाला कळत नाही आणि त्यामुळे ते कशाचाही गुलाल उधळून घेतात. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून असलेल्या मराठा समाजाची यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर फसवणूक होते आणि ही आता समाजाच्या लक्षात यायला लागली. आणि ती लक्षात आणून देणं, मराठा समाजाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून, मराठा समाजासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून मी असेल, शिवानंदजी असेल, योगेश केदार असेल, विनोद पाटील असेल, आमच्या सगळ्याची जबाबदारी आहे आणि ती सामूहिक जबाबदारी उद्याच्या काळामध्ये आम्ही स्वीकारणार आहोत. मराठा समाजातली जे काही चुकीच्या पद्धतीने प्रसारित केलं जाते, मराठ्यांना आरक्षण दिलं, माझ्यामुळं दिलं म्हणून गुलाल उधळा, हे खोटं आहे. मराठा समाजाने या जाळामध्ये फसू नये. एकाही मराठ्याला यातून प्रमाणपत्र मिळणार नाही. कुणबी समाजाला प्रमाणपत्र मिळेल तो कुणबी असेल तर, आणि त्याला पाठिंबा आहे, त्याला जी मदत करायची करू, पण मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. आणि मराठा समाजाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पुढे घेऊन जाऊ, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. तर हे होते शिवानंद भानुसे आणि संजय लाखे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे कुठल्याही गोष्टीचा गुलाल उधळून घेतात. कॅमेरामॅन महेश सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.